हॅलो नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, लाडकी बहीण योजना 2024 संदर्भात ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। तर या ठिकाणी एक प्रॉब्लेम येत आहे लाडकी बहीण योजनेचा। तर या ठिकाणी बघा, नारी शक्ती दूत ॲपवरती ज्यावेळेस तुम्ही फॉर्म फिलअप करता, तुमचा फॉर्म ज्यावेळेस सबमिट होतोय, सबमिट झाल्यानंतर या ठिकाणी एक प्रॉब्लेम येत आहे की पेंडिंगला दाखवत आहे। तर हे जे पेंडिंग आहे याचा काय अर्थ आहे, आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। भरपूर जण घाबरत आहेत, त्यांना असं वाटत आहे की आपला फॉर्म सबमिट नाही झालेला आहे। ठीक आहे, तर बघा, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। चला तर आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर हा जो प्रॉब्लेम आहे याचं सोल्युशन काय आहे, हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर एक्झॅक्टली बघा, तुम्ही ज्यावेळेस फॉर्म फिलअप करताय, संपूर्ण तुम्ही फॉर्म तुमची माहिती वगैरे सर्व भरलेली आहे, बँकेचे डिटेल तुमची माहिती सर्व भरलेली आहे। त्याच्यानंतर जे पण डॉक्युमेंट्स लागतात, आधार कार्ड वगैरे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते तुम्ही सबमिट केले, त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम येतोय, पेंडिंगला वगैरे दाखवत आहे। तर याचा अर्थ काय आहे ते समजून घ्या। तर बघा, तुम्ही आता फॉर्म सबमिट केला की पेंडिंग असं दाखवत आहे, याचा अर्थ असा आहे की तुमचा फॉर्म आणि सर्व डॉक्युमेंट, तुमचा जो हा फॉर्म आहे आणि सर्व डॉक्युमेंट आहे ते व्हेरिफिकेशन साठी गेलेले आहेत। आता जे पण सरकारी कर्मचारी आहेत ते तुमचा हा जो फॉर्म आहे तुम्ही भरलेला आहे हा व्हेरीफाय करणार, किंवा जे पण तुम्ही डॉक्युमेंट्स अटॅच केलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स योग्य आहेत का ते सर्व ते क्लॅरिफाय करणार किंवा व्हेरीफाय करणार। जर तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर असतील, व्यवस्थित असतील, म्हणजे एकदम करेक्ट असतील, तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही। हे जे पेंडिंग दाखवत आहे हे तुमचा फॉर्म नंतर ऍक्सेप्ट होणार आहे। आणि जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये वगैरे काही प्रॉब्लेम असेल किंवा जो पण तुम्ही माहिती भरलेली आहे ती चुकीची माहिती भरलेली असेल किंवा मिस्टेक वगैरे केली असेल, तर तुमचा फॉर्म त्या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतो। तर या पेंडिंगचा अर्थ काही नाहीये, तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे, घाबरण्याचं कारण नाही। आता जे पण सरकारी कर्मचारी आहेत ते तुमचा फॉर्म चे सर्व डॉक्युमेंट्स वगैरे चेक करतील, त्याच्यानंतर तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट केला जाईल आणि त्यानंतर दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये अकाउंटमध्ये तुमच्या जमा होतील। ठीक आहे, तर बघा, जुलै महिन्याचे सुद्धा तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत आणि त्याच्यानंतर बघा, जुलै महिन्यापासूनच सुरुवात झालेली आहे, त्याच्यानंतर ऑगस्टचे सुद्धा 1500 रुपये असे डायरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये 3000 रुपये येऊ शकतात। ठीक आहे, 31 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला मुदत आहे फॉर्म भरण्यासाठी। अजूनपर्यंत जर कोणी फॉर्म भरलेला नसेल तर त्यांनी कमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर विचारा। आणि फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन वरती, अंगणवाडीमध्ये वगैरे जाऊन तिथे खूप गर्दी वगैरे होत असेल तर तुम्ही तुमच्या घरी मोबाईलवरून फॉर्म फिलअप करू शकता। तर तो फॉर्म कसा फिलअप करायचा त्याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटन वरती आणि डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तर तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी चेकआउट नक्की करा। आणि या व्हिडिओमध्ये जरी काही डाऊट असेल तरी कमेंटमध्ये विचारा। आणि हे पेंडिंगला जे दाखवत आहे याच्यावरती घाबरण्याचं वगैरे काहीही कारण नाहीये, तुमचा फॉर्म योग्य तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे। फक्त तुम्ही जर ती माहिती व्यवस्थित भरलेली असेल आणि डॉक्युमेंट तुमचे व्यवस्थित असतील तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाहीये, तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट होणार आहे। थँक्स फॉर वॉचिंग।